पोटेगावला यात पाणी काय ना मॅडम इथं आलो होतो संगोबाच्या बांधाऱ्यावरती हा तर पाणी वाढतंय मॅडम दुसरं काय नाही थोडंसं व्यवस्थापन जे कोण आहे त्यांना थोडंसं आपण कल्पना दिली तर बरं होईल हा बरोबर आहे चालेल 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 थँक्यू मॅडमचं म्हणणं आहे की पाणी हे वाढणार आहे आता हे पाणी काही कमी होणार नाही तर बाबा शाळा म्हणजे जिथं बाबा नदीच्या कडेला जी घर राहायचं त्यांनी आपलं सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबा व्यवस्थापन बंद करा नाही म्हणलं सांगितलं ना आता की वाहतूक नाही बंद करणार 2 तासात पाणी येईल 100% आणि काय होईल रात्री अपरात्री कोण आलेलं कळणार नाही आपण काय रात्रभर सगळी थांबणार आहेत काही नाही त्याच्यामुळे ही बंद गेलेलं चांगलं उलट त्या भागातल्या लोकांना फोन लावून सांगितलं पाहिजे कुठं गारगाव बोरगाव ह्या लोकांना की बाबा आता तुम्ही इकडे यायचं काय रात्री आपण रात्री प्रयत्न करू नका व्यवस्थित स्थलांतर झालं ना हा काय ना ते आपल्या ह्यांचे होगल्यांची वस्ती इथं बोरगावच्या अलीकडे हे खालच्या बाजूला आहेत गावातून पण फोन येतात सर वरच्या गावातून पण फोन येतात गावात पाणी शिरलंय म्हणून परिस्थिती ही आपण उगाच काहीतरी हे नाही केलं पाहिजे सगळ्यांनी सतर्क राहिलं शेखर मॅडमनी सांगितलं की आम्ही बंद करणारच पाहिजे आता पी.आय. साहेबांना पण फोन करतो कुठला काय काय नाही इथं संगोबाच्या बांधाऱ्यावरती आलो होतो हा कारण काय साहेब पाण्याची पातळी वाढत चालली रात्री जर कोण आलं तर काय लक्षात येणार नाही तर मी आता तहसीलदार मॅडमला पण फोन केला होता आणि पब्लिक भरपूर आहे साहेब इथं काळजी लागलेली हो हो काय नाही पी.आय. साहेब म्हणले मी आता पाठवतोय म्हणले बॅरिकेड रस्ता बंद करून टाकतो रस्ता बंद झाला म्हणजे टेन्शन राहणार आलं गेलं याला काही 2 तासात कळायचं नाही आपल्याला पाणी किती आलं लक्षात सुद्धा येणार नाही पाण्याचा अंदाज कोणाच लावते कुठ नाही का अशी अपडेट आली का काय आपली घर नदीची कडक राहायची तिथल्या ह्या घरांना काय ना काय पाणी आलेलं आहे हॅलो रामबा बोल हा चालतंय चालतंय या मॅडम हाय आम्ही थांबलो इथं हो या तहसीलदार यायला लागलं काय परिस्थिती नाही खडकीला पाणी शिरलंय मी आता भाऊसाहेब खरात अरुण टिळक बळी शिंदे या दोघा चौघाला फोन केलता तर ते भाऊसाहेब खरात त्यांच्या चुलतेच्या घराला पाणी लागले
तुम्ही जागे राहावा, सतर्क राहावा. हा, आणि आता इकडं संगोबाच्या बांधाऱ्याकडून कुणाला येऊन देऊ नका, कारण इथला रस्ता बंद करणार आहेत. आता तहसीलदार मॅडम PI साहेब यायला लागले तिथं. फक्त तुम्ही सतर्क राहावा. आणि काय वाटलं, मला फोन चालू आहे, काय वाटलं तरी मला अर्जंटली फोन करा लगेच. हा, कुठं लावला होता आताचा? मी तरडगावला लावला होता. आता ते ह्याला लावतोय, खडकीला एक लावतो. परत त्यांच्याने एका उपसरपंचाच्या ह्याला काय तुमच्या घरात पाणी शिरले वाटतं. नमस्ते. आता संगोबाच्या बांधाऱ्यावरती आलोय बरं का. तुम्ही थोडं सतर्क राहावा, कारण इकडची पाण्याची पातळी लय वाढायला लागली. हा हा, आता तुमची स्मशानभूमीच्या वरती पाणी शिरले का गावाकडल्या बाजूला? कारण का आता बेटरगाव मधली काय झाली मशान? स्मशानभूमी पाण्यात गेली आहे. बर, त्यांचं म्हणणं आहे तिथल्या नागरिकांचं की बाबा यदा कदाचित आम्हाला स्थलांतरित करावं लागेल गावातले सगळ्याच लोकांना. तर कुठं करायचं तर तिथं कामण्यामध्ये सोय करायचं चाललंय नियोजन. आता ते आनंदी मंगल कार्यालयाचं आपण काय सांगितलं? आनंदी मंगल कार्याचा विषय असा आहे की त्यातले आपले काय सांगता जे पत्रकार आहेत मुरुमकर, बर, त्यांनी असं सांगितलं की तिथं कानोळा नदी आहे, म्हणजे मांगीच्या सांडव्याचं पाणी बर, ते पुलावून पडतंय. बर, तिथून क्रॉस करता येणार नाही आता. बर, तिथली बी परिस्थिती हाताच्या बाहेर गेली. मग आता मग त्यांची कशी व्यवस्था काय? त्यांना आता सांगितलंय की बाबा तुम्हाला जर काय इमिजिएटली वाटलं तर फोन करा, आपण जातेगाव किंवा तुम्हाला कामण्याच्या त्या ठिकाणी शिफ्ट करायची व्यवस्था करू, असं त्यांना सांगितलं. मग त्या ठिकाणची व्यवस्था तुम्ही आता म्हणजे ती करताय? तिथल्या कार्यकर्त्यांना फोन लावून तिथले मंदिरं वगैरे सगळी उघडी, ग्रामपंचायत कार्यालय असतील, शाळा असतील, त्यांचे संपर्क साधून त्यांची व्यवस्था करायचं यायला लागले. आता तहसीलदार मॅडम यायला लागले, PI सर यायला लागले. व्यवस्थापन समिती त्यांचं काय, त्यांनी काय नियोजन केलं ते पण बघावं लागणार आहे. म्हणजे बेटरगावची सध्याची स्थिती खूपच बिकट आहे. हो, खूप बिकट आहे. हा, कुठे रे? बरं ऐका ना, बिटरगाव आणि काम आपलं ह्याचं खडकीची परिस्थिती जरा गंभीर आहे. तर त्यातल्या लोकांना जर आपल्याला स्थलांतरित करायचं म्हणलं तर आपल्याला ती मंदिर आणि शाळेच्या चाव्या कोणाकडे तेवढं फक्त बघून ठेवा, कारण त्या गावात पाणी शिरायला लागले. आता तिथली परिस्थिती जरा थोडी गंभीरच आहे, म्हणजे कधी पण रात्री अपरात्री तिथली लोक येऊ शकतात. हा, तर थोडंसं तुम्ही पण हे राहा, तुमचे फोन वगैरे चालू ठेवा. काय मदत लागली तर तुम्हाला फोन केल्यानंतर हजर राहा, बाकी काय नाही. आणल्यात ना, आता काय करा माहिती काय, संगोबाकडे यायचा प्रयत्न काय करू नका. इथले रस्ते आता बंद करणार आहेत, कारण संगोबाच्या पुलाला बी पाणी थोडासा कमी, पण वरनं पाणी पडलं आता तिथं पण. काय अडचण जरी असली तरी फोन करा. ठेवू का मग? होय ना? हा सर, काय म्हणता साहेब? आला होता ना? नाही आला, आम्ही इथं थांबलोय. जवळजवळ इथं 5-7 पोरं आहेत साहेब. पोरं येतं म्हणजे बाबा आडे अडचणीसाठी सगळेच गावातले इथले थांबलेत ना येऊन. बरं बरं, चालतं. दुसरी एक गोष्ट साहेब बरं का, खडकी गावामध्ये पाणी घुसायला लागलंय, म्हणजे तिथल्या 1-2 घरांना पाणी, स्मशानभूमी पाण्यात गेली. तर आता हे सगळं पाणी वरून येतं साहेब, शिनाचं पाणी, गाव आहे ना ते वर फुल झालं ना. आता इथली बॅरिकेड इथला रस्ता बंद केला ना, मग आम्ही तिकडेच जातोय. याला तहसीलदार मॅडम यायला लागले तिथं आता. काय वाटलं तर तुम्हाला फोन करतो.
ऐका ना, सांगितलंय मी आता कामुण्यात फोन केलाय, कामुण्यातल्या पोराला सांगितलंय, आमच्या पोराला सांगितलंय आणि मी स्वतः येतोय खडकीला. हो मी केलाय, मी अरुण नागरिकला फोन केलाय, बळीला फोन केलाय, सरपंचाचा फोन लागत नाही, तर सर्जीराव दादाला करतोय फोन, लावतोय मी सगळ्यांना फोन. हो जलमेश्वरचे वस्त्या बिस्त्या नाहीत ना आपल्या ह्याला, म्हणजे नदीच्या कडेला लई. हा पण जरी काय अडचण आली तरी फोन कर बरं का. आणि आता इकडे येऊ नका, तिकडे येऊ नका, इथला रस्ता बंद केला आता तहसीलदार साहेबांनी इथला रस्ता बंद केलाय. मॅडमनी आता सगळी यंत्रणा पाठवली. हा हा मोकळे पण कुठल्याला मोकळं बघा सतर्क राहा, कारण खडकीला पाणी घुसलंय, मित्रगावमध्ये पण पाणी, त्या स्मशानभूमीला पाणी लागले. हा वापायचा भाकरणात काहीतरी व्हायचा, जबाबदार व्यक्ती तुम्ही सगळ्यांना फोन करा, गावात सतर्क राहा म्हणाव. तेवढंच राहिलं होतं आळजापूर, बाकीकडे सगळीकडे केले फोन.